अरे बापरे, कारवाईच्या भीतीने एका रात्रीमधून 200 ट्रक रेती साठा गहाळ। जीपीएस आणि कॅमेरा नियंत्रण कक्षात झाले नसेल का चित्रीकरण? प्रसार माध्यमांच्या अवैध रेती उपसा बातम्यांवर शिक्कामोर्तब। जीपीएस आणि कॅमेरा ठरले बुजगावणे। नदी पात्रातील कॅमेरा बंद। एकाच ट्रकमध्ये जीपीएस कॅमेरा लावलेला उर्वरित मध्ये का नाही? तालुक्यातील शासकीय रेती डेपोचा पारदर्शी कारभार चव्हाट्यावर मांडताच रेती डेपो चालकाने व्हिडिओ शूटिंग करीत घरकुल धारकांना नियमानुसार रेती देत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरून आम्ही किती सोज्वळचा आव आणला होता। मात्र एका रात्रीतून 200 ट्रकचा रेती साठा उचलण्याच्या या प्रकरणाने शासकीय रेती डेपो मधील कृष्ण कृत्याचा भांडाफोड झाला असून जर नियमानुसार शासकीय रेती डेपो सुरू होता तर एका रात्री इतका मोठा साठा गहाळ करण्याचे कारण काय? आणि जर रेती साठा अवैध होता तर त्यावर कारवाई का झाली नाही हे प्रश्न निर्माण झाले आहे। एकंदरीतच या संपूर्ण प्रकारामुळे प्रसार माध्यमांनी छापलेल्या अवैध रेती उपस्याच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब झाल्याचे सिद्ध होत आहे। महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभाग मंत्रालयाद्वारे दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी अवर सचिव यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिलेल्या स्पष्ट निर्देशानुसार नदी पात्र ते वाळू डेपो पर्यंत वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनावर मेमोरी कार्ड व चिपयुक्त सीसीटीव्ही बसविण्यात यावे असे सूचित केले आहे। मात्र एकाच वाहनावर कॅमेरा बसविला व उर्वरित वाहने धकावरे शामराव असा प्रकार सुरू होता। कारवाईचा बडगा दिसताच तडकाफडकी उर्वरित 4 वाहनांवर सीसीटीव्ही आता बसविल्याची माहिती हाती आलेली आहे। एकंदरीत सर्वसामान्यांना निष्फळ रेती पुरवठा व्हावा या हेतूने संपूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवणाऱ्यांनी केलेल्या अक्षम्य दिरंगाई व अर्थपूर्ण दुर्लक्षावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात का हा खरा प्रश्न आहे। शासकीय रेती डेपोतून नियमानुसार रेती पुरवठा व्हावा याकरिता शासकीय रेती डेपोवर 4 सीसीटीव्ही कॅमेरे तर नदी पात्रात सुद्धा कॅमेरे बसविण्याचे स्पष्ट निर्देश आहेत। असे असताना शासकीय वाळू डेपो वजन काट्यावर एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे। दरम्यान तेथून गेल्यानंतर ट्रक मध्ये टाकल्या जाणाऱ्या अतिरिक्त वाळूची नोंद कुठेच होत नाही, तर नदी पात्रात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वायर वेगळे करून ठेवल्याने एकंदरीत जीपीएस व कॅमेरा बुजगावणे ठरल्याचे सिद्ध होत आहे। असे असताना वारंवार तपासणी करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक व तहसीलदारांचे हे लक्षात आले नाही की त्यांनी जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष केले हा संशोधनाचा विषय आहे। बोधिसत्व काळे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।